प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण सिंगल क्वेश्चन सिरीज ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 5 मिनिटात एक प्रश्न बघतो। तर चॅप्टर आपला सुरू आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, प्रश्न क्रमांक 2 आपण बघतो आहोत। तर पहिल्या व्हिडिओमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन सांगायला वेळ गेला आणि म्हणून थोडा उशीर लागला, पण अदरवाईज आता इथून पुढच्या रोज सगळ्या व्हिडिओमध्ये 5 मिनिटात एक प्रश्न संपवला जाईल। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। हा प्रश्न सीईटी 2016 आणि सीईटी 2021 असा दोन्ही वर्षी विचारलेला आहे आणि प्रश्न असा आहे, 3 parallel plate air capacitors are connected in parallel. Each capacitor has plate area A by 3 and separation between the plates is D, 2D and 3D respectively. The equivalent capacity of the combination is epsilon naught, that is the absolute permittivity of free space. Option A दिलाय बघा 18 A epsilon naught by 13D. B ऑप्शन दिलाय 11 A epsilon naught by 18D. C दिलाय 13 A epsilon naught by 11D and D ऑप्शन दिलाय 15 A epsilon naught by 11D. तर सगळ्यात आधी केस लक्षात घ्या काय दिलेली आहे। तर ह्या ज्या 2 पॅरलल प्लेट आहेत ना कॅपॅसिटरच्या, तर यांचा एरिया हा A by 3 दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला हा एरिया काय दिलेला आहे, तर तो A by 3 दिलेला आहे। आणि पहिल्यांदा ह्यांच्यातलं जे अंतर आहे, तर हे डिस्टन्स जे आहे ना ते आधी डी ठेव। आता वास्तविक हे अंतर मिलीमीटर मध्ये असतं, पण तुम्हाला दिसावं म्हणून मी या पद्धतीने ते लांब धरते थोडं। तर हे डी आहे, नंतर 2D केलं आणि नंतर 3D केलं आणि ते हे तिन्ही कॅपॅसिटर हे सिरीज मध्ये जोडले। मग आता बघा, तर त्याची ते तिन्ही कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडले, त्यांची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी आपल्याला काढायची आहे। मग आता पहिल्या CP बरोबर C1 प्लस C2 प्लस C3। आता जेव्हा याची जी कॅपॅसिटी एअर कॅपॅसिटर आहे आणि म्हणून याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो A epsilon naught by D, पण आता ह्या A ची किंमत A by 3 टाकली आणि डिस्टन्स D टाकलं। आता प्लस दुसरा कॅपॅसिटर A by 3 त्याचा एरिया epsilon naught आणि अंतर 2D झालं। त्याच्यानंतर प्लस तिसरा कॅपॅसिटर, तर A epsilon naught A by 3 हा एरिया आणि इंटू 3D हे डिस्टन्स झालं। आता आपण काय केलं, तर A epsilon naught D by D हे आपण कॉमन काढलं, आतमध्ये शिल्लक राहिलं 1 by 3 प्लस 1 by 6, 3 2 6 आणि 1 by 9। तर आता याचा एलसीएम आला बघा A epsilon naught by D आणि याचा एलसीएम आला 6 3 18 आणि 18 9 162। आणि आता बघा इथे 3 आहे, तर हे 6 9 54, आता 6 आहे तर 9 3 27 आणि इथे 9 आहे तर 6 3 18। आता याला फक्त सोडवायचंय। CP बरोबर A epsilon naught by D that is equal to, याची ऍडिशन करा, ही ऍडिशन येईल बघा 99 डिवाइडेड बाय 162। तर याला आपण 9 ने डिवाइड करू, मग बघा A epsilon naught by D, मग आता हे आले 11 आणि हे जे आहे 9 1 9 आणि 9 8 72, म्हणजे आपलं उत्तर आले 11 A epsilon naught by 18D, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, तर तो बी आहे। समजला प्रॉब्लेम कसा सोडवला ते? तर या पद्धतीचा हा प्रॉब्लेम रिपीट झालेला आहे, सीईटी 2016 ला आलेला आहे, परत 21 ला आलेला आहे आणि म्हणून चांगले सोडवा। सीईटीची परीक्षा देताना आधी थेरी क्वेश्चन सोडवून घ्यायचे, त्यानंतर ट्रिकवाले लॉजिकवाले प्रश्न सोडवायचे आणि मग असे लेंदी प्रश्न सोडवायचे। असं व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट जर केलं तर सीईटीचा पेपर सोपा जातो। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।